मला सांगा काय तुमचं निवेदन आहे? आमचं निवेदन फक्त आहे दारूबंदी करा. दारू गावामध्ये भरपूर ठिकाणी चालू आहे, ती दारू बंदच झाली पाहिजे. म्हणजे लहान मुलं सुद्धा दारू पितात, तर मग त्याच्यासाठी हे धाबे ते सगळे बंद झाले पाहिजे. त्यांना लायसन नाही, काहीच नाही. ते लायसन त्यांनी बोगस केलेलं आहे आणि परत आरोप केलेला आहे लायसन दिलं का आम्ही, त्यांनी लायसन दिले, आम्ही पैसे घेतले असं त्यांनी सांगितलं. ग्रामपंचायतचे ठराव नाही का देशी दारू? ग्रामपंचायतचा नाही, ग्रामसेवकचा नाही, कोणाचा सरपंच उपसरपंच. किती दुकान आहे गावामध्ये? धाबा एक आहे, दुकानं भरपूर आहे. हे देशी दारू आहेत का? देशी दारू आहे, देशी दारू आहे. अच्छा, या संदर्भात तुम्ही कुणाकडे मागणी केली? आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण तरी पण चालू आहेच. त्याच्यामुळे आज आम्ही इथं आलो आहे. आम्ही सकाळपासून इथं बसलेलो. पोलिसांनी कारवाई नाही केली काहीच? नाही केली, कारवाई नाही केली. मग आता तुमची काय मागणी आहे? आमची दारूबंदी करा. आज तुम्ही निवेदन दिलंय का? हो, दिलेलं आहे. निवेदन घेऊनच आलेलो आहे आम्ही. त्यांनी काय सांगितलंय का काही? हो, सांगितलं आहे. सांगतो म्हणे आम्ही, मॅडम नाही आज म्हणे, मग आम्ही तोपर्यंत इथंच बसणार आहे. आज तुम्हाला काही निर्णय नाही झाला तर तुम्ही इथंच बसणार? इथंच बसणार आहे. किती महिला आहेत तुमच्यासोबत? आम्ही 150 महिला इथं, जेवढ्या आहेत तेवढ्या इथं महिला बसलेल्या आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव ज्योती बद्रीनारायण जाधव. तुम्ही उपसरपंच आहेत का? हो. कोणतं गाव? खडका. आणि त्यांनी असं सांगितलं तुम्ही पैसे घेतलेले लायसन्ससाठी. आम्हाला पैसे नाही दिले, काहीच नाही दिले त्यांनी. आणि आमचं गावासमोरून नाव बदनाम केलं, पैसे दिले. ग्रामपंचायतचा खोटा ठराव वगैरे दिला का त्यांनी? हो, असं त्यांनी नाही, ठराव दिलेलाच नाही ना त्यांना. अच्छा. ठराव दिलेलाच नाही त्यांना.